हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशी कलश महिरप बघणार आहोत। तर ही महिरप मी हिरवा आणि पिवळा या रंगांमध्ये बनवलेली आहे। तर आपण वेगवेगळ्या रंगांमध्ये ही महिरप बनवू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही महिरप कशी बनवायची सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही महिरप बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते हे पाहूयात। तर इथे मी पिंक कलरचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत, व्हाईट कलरचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत, सुई आहे, 30 नंबरचा तंगूस धागा आहे आणि कात्री। हे साहित्य आपल्याला ही महिरप बनवण्यासाठी लागते। साहित्य खूप कमी आहे आणि बनवायलाही खूप सुंदर आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे। मी लास्टला कलशला लावल्यावर कशी ही महिरप दिसते हे दाखवणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही महिरप तुम्हाला ही करायला खूप सोपी जाईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे महिरप बनवायला आपण सुरुवातीला ह्या लाईनपासून सुरुवात करणार आहोत। हे सर्कल तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशा 4-5 गाठ मारून घेतलेल्या आहेत। 1-2 गाठ मारू नका, 4-5 गाठ मारा, म्हणजे मणी घट्ट बसतील। तर आपण ही जी पट्टी आहे ती गुलाबी रंगाने बनवणार आहोत। तर त्यासाठी सुईमध्ये आपल्याला 6 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती आपण ओवून घेतले आहेत। मणी छोटे आहेत त्यामुळे तुम्हाला माझा हात दिसत असेल, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या। 6 मोती ओवून घेतल्यानंतर हा पहिला जो मोती आहे तो घेऊन त्याच्या विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत, म्हणजे असा सर्कल तयार होईल। हा सर्कल घट्ट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा सगळ्या मोत्यातून सुई काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला राऊंड घट्ट झालेला आहे। तर आता आपल्याला ह्यावर अशीच सलग पट्टी बनवायची आहे। तर सगळे 6 राऊंड येतील। तर आपल्याकडे हा एक मणी आहे त्यामुळे आपण 5 मणी ओवून घेऊया। 1 2 3 4 आणि 5 मणी ओवून घेतल्यानंतर आपल्याकडे जो एक मणी आहे त्याच्याच विरुद्ध दिशेने, म्हणजे ज्या मण्यातून धागा बाहेर आलाय त्याच्याच विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत। आता आपल्याला सुई ते समोर आणायचे आहे, त्यामुळे हे 2 मणी आणि हा तिसरा, अशा 3 मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत हा एक मणी आपल्याकडे आहे त्यामुळे आपण यावर 6चा राऊंड बनवण्यासाठी आपल्याला 5 मणी लागणार आहेत। 1 2 4 5 धागा नेहमी घट्ट करत राहा। आता ह्या मण्यातून आपला धागा बाहेर आला तर त्याच मण्यातून आपल्याला हा धागा पुन्हा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत आपल्याला 3 मण्यातून धागा पुढे घ्यायचा आहे, 2 आणि हे 1। तर आपले असे 3 राऊंड कंप्लीट झालेले आहेत। तर आपल्याला टोटल 26 राऊंड बनवायचे आहेत। मी हे माप केलेलं आहे, हे 26 राऊंड लागलेत। काहींच्या कलशाला 24 राऊंड लागू शकतात, काहींना 26, काहींना 28, असे आपल्याला कलशला मापानुसार बनवा, पण विषम संख्येतच आपल्याला हे राऊंड बनवायचे आहेत। म्हणजे 22 24 26 28 असेच आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचे आहेत। तर मी ह्या मापाने 26 राऊंड तयार करून घेते। तर इथे माझे हे गुलाबी मण्यांचे 26 राऊंड कंप्लीट झालेले आहेत। आपला धागा नेहमीप्रमाणे हा पुढच्या मण्यांमध्ये आलेला आहे। तर आपल्याला धागा हा पुढे न्यायचा आहे ह्या पुढच्या 2 मण्यातून। आता सुरुवात करताना 1 पांढरा मणी, 1 गुलाबी मणी, 5 पांढरे मणी, 2 3 4 आणि 5, परत 1 गुलाबी मणी, 3 पांढरे मणी, 1 2 आणि 3। हे व्यवस्थित बघा, 1 पांढरा, 1 गुलाबी, 5 पांढरे, 1 गुलाबी आणि 3 पांढरे। हे मणी ओवल्यानंतर हे 3 पांढरे मणी सोडून हा जो गुलाबी मणी आहे ह्याच्या खालच्या दिशेने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। हे व्यवस्थित फक्त घट्ट ओढून घ्या, म्हणजे आपले हे 3चा त्रिकोण वरती तयार झालेला आहे। आता त्यानंतर परत 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5। 5 पांढरे मणी ओवल्यानंतर हा जो गुलाबी मणी आणि खालचा पांढरा मणी आहे यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आणि हे पुढचे 2 मणी आहेत त्यातून पण आपल्याला सुई पुढच्या दिशेने पुढे न्यायची आहे। एक पाकळी तयार झालेली आहे।
अशी ही. आता ही दुसरी पाकळी करताना, दुसऱ्या पाकळीला सुरुवात करताना सेम प्रोसेस. 1 व्हाईट मनी, 1 गुलाबी, परत 5 पांढरे, 1 2 3 4 आणि हे 5 पांढरे, पुन्हा 1 गुलाबी आणि 3 पांढरे, 1 2 आणि 3, 1 पांढरा, 1 गुलाबी, 5 पांढरे, 1 गुलाबी आणि 3 पांढरे. आता हे 3 पांढरे मणी सोडून देऊन हा जो 1 गुलाबी मणी आहे ह्याच्यातनं खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. परत 2च पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या पहिल्या पाकळीचा जो 3 नंबरचा मोती आहे, 1 2 3, इकडून पण 1 2 आणि 3, हे 3 नंबरचा जो मोती आहे त्यातून सुई काढून घ्यायची आणि परत 2 मोती ओवून घ्यायचे पांढरेच, 1 आणि 2 मोती ओवून घेतल्यानंतर हा गुलाबी मणी आणि हा पांढरा मणी ह्यातून सुई आपल्याला खाली काढून घ्यायची आहे आणि परत पुढच्या पाकळ्या करण्यासाठी 2 मण्यातून पुढे सुई काढून घ्यायची आहे. आपल्या ह्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या 2 पाकळ्यांसारख्याच सगळी लाईन आपल्याला ही पूर्ण करून घ्यायची आहे. जशी जशी ही लाईन पूर्ण होईल तसा असा राऊंड शेप यायला सुरू होतो आणि प्रत्येक पाकळीमध्ये असा 2-2 मण्यांचा गॅप राहतो. आता आपण ह्या 2 मण्यातून सुई काढली, इथं पाकळी तयार केली. पाकळी तयार करताना 1 पांढरा मणी, 1 गुलाबी, 5 पांढरे, 1 गुलाबी, 3 पांढरे. त्यानंतर एका गुलाबी मण्यातनं सुई खाली काढून 2 पांढरे, ह्या पाकळीच्या मण्यातनं काढून पुढच्या लाईनमध्ये 2 मणी आणि त्यानंतर ह्या 2 मण्यातून काढून पुन्हा ह्या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई काढून घ्यायची. अशा हे 2-2 प्रत्येक पाकळीमध्ये 2-2 मण्यांचे गॅप राहणार आहेत आपल्याला. म्हणजे हा सर्कल आणि हा सर्कल ह्याच्या मधोमध एक पाकळी तयार होणार आहे. म्हणून प्रत्येक पाकळीमध्ये 2-2 मण्यांचा गॅप राहणार आहे. तुम्हाला बनवताना हे समजून येईल आणि चुकलं तर 2 मणी नाही दिसले की आपलं चुकलं समजायचं. तर ह्या पद्धतीनं आपली महिरप तयार होईल. तर ही महिरप पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर आपली या पद्धतीनं मोत्यांची महिरप तयार झालेली आहे. अशीच महिरप ही आपण ताटाभोवती करू शकतो. फक्त हे जे आपण 26 हे आपण कलशाचं माप घेतलंय, तर आपण ताटाभोवती हे पट्टी करत करत जेवढं ताटाचं माप आहे तेवढं आपण हे पुढे वाढवू शकतो. तर आता हे कलशाला बसावं यासाठी आपण इथे या 2 टोकाला इथे बांधण्यासाठी करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अशा 2 उलन कापून घेतलेले आहेत. आता हे 2 टोकं जोडून हे असं 2 पदरी तयार करून घ्यायचं आणि हे 2 पदरी केलेली लोकर हे टोक घेऊन ह्या मण्याच्या शेवटी असं काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर हे जे पहिलं टोक होतं आपलं, ह्या टोकातून ही लोकर काढून घ्यायची म्हणजे ह्याच्याशी गाठ बसून जाते. सेम पद्धत ह्या बाजूने करायची. तर हे आपलं बांधून झालंय. आता हे कलशाला बांधल्यावर कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपल्या समय महिरपचा फायनल लुक. खूप सुंदर दिसते ही महिरप. बनवायलाही खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. या महिरपचे कलर्स ऑप्शन मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी काही फोटोज ॲड करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला व्हिडिओ ही महिरप तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.